तू माझं काम वेळेत पूर्ण केलंस ते बरं झालं. मी तुमचं काम केलं ना, आता मला माझा हार परत मिळेल का? अरे हो, तुझा हार ना. हा घे तुझा हार. तू माझं काम केलंस ना, त्याच्या मोबदल्यात माझ्याकडनं तुला गिफ्ट. पण लक्षात ठेव, माझे 10 लाख रुपये देणे तू अजून लागतोस, हे विसरू नकोस. नाही, मला थोडे दिवस द्या, मी तुमचे पैसेही परत करेन. आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझे संपूर्ण पैसे देशील याची मला खात्री आहे. थँक्यू. काका, काका, एक काम करतो, मी जिथून हा नेकलेस घेतला होता तिथे पुन्हा तसाच्या तसा ठेवून देतो, म्हणजे कोणाला संशयच येणार नाही. प्रीतम बाबा, सावित्री आत्या, हार हार केवढा मस्त आहे ना, इतका सुंदर हार आहे म्हणून सांगू तुला. काकाने दुबईहून आणलाय काकूसाठी. आणि आता झालंय असं की प्रियाला पण सेम हार आवडलाय. ती मला म्हणते की तसाच हार मला पण पाहिजे. आता बायकांचा हट्ट तुला माहिती आहे ना, मग तोच पुरवायचा म्हणून मी इथे फोटो काढायला आलो होतो. मी आता मी डिझाईनची फोटोच काढणार होतो. हे बघ, हे आता हा फोटो काढलाय ना मी, हा मी आपल्या सोनाराला दाखवणार आणि त्याला म्हणणार सेम हार पाहिजे बाबा, सेम. हा मी फोटो काढायला आलेलो फक्त. हे बघ, चाललोच होतं. प्रीतम बाबा, मला माहित नाही की मी हे बोलणं कितपत योग्य आहे, पण आत्या म्हणताना मला आत्या म्हणून बोलू. मला कल्पना आहे की तुमच्यावर किती मोठं आर्थिक संकट आहे. तुमच्याकडून मागे ते पैसे गहाळ झाले. अहिल्या मॅडमनी सगळे पैसे तुमच्याकडून परत मागितलेत. पण प्रीतम बाबा, खरं खरं सांगा मला, तुम्ही मला माफ करा, पण खरं सांगा की वाकडं पाऊल तर नाही उचलतात ना? प्लीज तसा विचार करू नका तुम्ही. मी आदित्य बाबांशी बोलू का? म्हणजे मी त्यांना सांगू का अहिल्या मॅडमशी बोलायला? नाही नाही नाही, हे बघ आत्या, काय होतं ना, दरवेळी दादा माझ्या बाजूने उभा राहतो आणि मग त्याला आईच्या रागाचा सामना करावा लागतो. म्हणून मी ह्यावेळी ठरवलंय की माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. मी करतोय पैशांची अरेंजमेंट. होते हळूहळू. तुम्ही ठीक आहात ना प्रीतम बाबा? तुम्ही काही चुकीचं करू नका प्रीतम बाबा. तसा विचार अजिबात करू नका. अगं सावित्री आत्या, मी काय चुकीचं करणार? काहीच चुकीचं करत नाहीये मी सगळं मॅनेज करेन. हा, मी करतोय सगळं मॅनेज. तोपर्यंत फक्त तू माझ्यासाठी एक करशील? काय? मी इथे आलो होतो हे कोणाला सांगू नकोस.
असं नाही होणार माझ्याकडून. आय एम सॉरी. तेच तुझ्या फायद्याचं असेल. सापडला नेकलेस फायनली. मी म्हणाले नाही का मगाशी तुम्हाला, मला किटी पार्टीला जायचंय. किती लेट हो, बाप रे किती लेट आहे है ना. मी पटकन आवरते. बघितलं बघितलं, 1.5 लाखाचे 2 लाख झाले. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकवर करू. कॅप्टन 50. येस येस, घे 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 घे. तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. मी हार लावतो. ये जिंकलो. मी देतो ना तुला पैसे उसने. कॅप्टन याला 10 लाख रुपये द्या. तुझ्या आईचे पैसे आहेत ना, ते नंतर फेडत बस. आधी जे माझे पैसे घेतलेत ना, ते मला परत कर. नशीब सावित्री आत्याने कोणाला काही सांगितलं नाही. तर काय झालं असतं ना, मी पण सांगू शकत नाही. पण मी हे मुद्दाम नाही करत आहे ना. माझी काय चूक आहे यात सांग मला. घ्या चोराच्या उलट्या बोंबा. कोण चोर आणि काय उलट्या बोंबा? गप जरा, मीच सांगू तुला कोण चोर आणि काय बोंबा ते. काय प्रीतम किर्लोस्कर, हा जाण्या, तुझ्या मनात काय सुरू आहे ना माहिती आहे मला. अरे मी म्हणतोय चल आत्ताच जाऊ क्लबला, सगळे पैसे जिंकू आणि आईला परत करू. एक का डबल भाई. हा प्रीतम, अरे तुझ्या आई बाबांनी कष्टाने उभं केलेलं साम्राज्य आहे. अरे अशा मार्गाने पैसे कमावणार आहेस का तू आता? तुझ्या आई वडिलांनी किती मेहनतीने उभं केलं हे साम्राज्य माहिती आहे ना. असे पैसे नाही कमवायचे.